नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पाथवेज टू अचिव्हमेंट या आपल्या लाडक्या सिरीजमध्ये. या सिरीजला आपल्या सगळ्यांचाच अतिशय छान प्रतिसाद मिळालेला आहे आणि या प्रत्येक एपिसोड खालच्या कमेंट्स वाचताना मलाही फार छान वाटतं बरं का. म्हणजे तुम्ही जे सांगत असता की माझ्या व्हिडिओजमुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होतोय, नवनवे विचार तुम्हाला कळत आहेत, ते सगळे फीडबॅक वाचून, तुमच्या कमेंट्स वाचून मलाही अतिशय छान वाटतं. अर्थात काही कमेंट्स अशाही असतात, म्हणजे एक साधारणतः 6-7 कमेंट्स मी त्या पद्धतीचे वाचल्या आहेत की ते मुलं असं म्हणतात किंवा ते कमेंट करणारे असं म्हणतात की मॅडम आम्ही फार गरिबीच्या परिस्थितीमध्ये आहोत, पुस्तकं खरेदी करणं आम्हाला शक्य नाही आहे, लायब्ररी लावणंसुद्धा शक्य नाही आहे, अशा वेळेस शहरामध्ये जाऊन क्लासेस लावणं तर फार अवघड आहे. आणि एकंदरीतच या ग्रामीण भागामधल्या सगळ्या मुलांचा सूर असा असतो, सगळ्या नाही, जे ह्या काही कमेंट्स करतात त्यांचा सूर असा असतो की ह्या ग्रामीण भागातल्या मुलांबद्दल मला काय माहीत असणार. माझ्या युवा मित्रमैत्रिणींनो, मी आता जरी औरंगाबादमध्ये उपजिल्हाधिकारी असले ना, तरी माझं मूळ गाव परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्याजवळचं सातोना हे छोटंसं गाव माझं मूळ गाव. जालना जिल्ह्यातलं बदनापूर, तेव्हा बदनापूर तर आत्ता काही वर्षांपूर्वी तालुका झाला आहे, तेव्हा तर ते एक छोटंसं गावच होतं. बदनापूर हे माझं जन्मगाव. औरंगाबाद जिल्ह्यामधल्या पैठण, वैजापूर आणि जालना जिल्ह्यातल्या अंबड अशा शहरांमध्ये माझं शिक्षण झालं. माझं शालेय सगळं शिक्षण जिल्हा परिषदच्याच शाळांमधून झालं. आणि तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छिते की PGच्या पहिल्या वर्षापर्यंत मी सायकलवर कॉलेजमध्ये जात असे. त्यामुळे मला कल्पना नाही असं कृपया समजू नका. इतकंच कशाला, माझी आजी त्या बदनापूरमध्येच जिल्हा परिषद शाळेमध्ये चपराशीण होती आणि मला माझ्या आजीचा खूप अभिमान आहे, कारण चपराशींची नोकरी करून तिनं आपल्या मुलांना फार व्यवस्थितरित्या सांभाळलं आणि त्या मुलांना एवढं योग्य बनवलं की मी सुद्धा त्यामधून उपजिल्हाधिकारी होऊ शकले. खरं तर जेव्हा माझं सिलेक्शन तहसीलदार म्हणून झालं होतं ना, तेव्हा एक इच्छा माझ्या मनात खूप प्रकर्षानं होती बरं, की ज्या बदनापूरमध्ये माझ्या आजीनं सगळ्यात लोएस्ट पदावर काम केलं, त्याच बदनापूरमध्ये सगळ्यात हायेस्ट पदावर मी काम करावं. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आठवत असेल कदाचित की तहसीलदार या पदावर माझी निवड झालेली होती आणि तहसीलदार हे तालुक्याचं सर्वोच्च पद आहे. अर्थात ती इच्छा पूर्ण झाली नाही, ती गोष्ट वेगळी, आणि आता तर मी डेप्युटी कलेक्टर झालेली आहे. असो, मला सांगण्याचा मुद्दा फक्त एवढाच आहे की तुमच्या भावना मी समजू शकत नाही असं कृपया अजिबात समजू नका. कारण ग्रामीण भागाच्याही संपर्कामध्ये मी अजूनही आहे. चीफ गेस्ट या नात्यानं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसमध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींशी मी ज्या गप्पा मारत असते, त्यामधून सुद्धा ग्रामीण भागातल्या मुलांना काय काय अडचणी फेस कराव्या लागतात हे सगळं माझ्या लक्षात येत असतं बरं. अगदी तेवढ्याच प्रमाणामध्ये शहरी भागांच्याबद्दल किंवा शहरी भागातल्या मुलांबद्दल जेवढं मला माहीत असतं ना, तेवढंच ग्रामीण भागातल्या मुलामुलींबद्दलही मला माहीत असतं. त्यामुळे एकतर तो विचार अजिबात मनात आणू नका. आणि अर्थात तुमच्या मनातली शंका तुम्ही बोलून दाखवली, त्याबद्दल मी तुमचं कौतुकच करते आणि तुमच्या सगळ्याच कमेंट्स मी ॲप्रिशिएट करत असते की तुम्ही ॲटलिस्ट, म्हणजे मॅक्सिमम जण फक्त व्हिडिओ पाहून किंवा फक्त लाईक करून सोडून देत असताना तुम्ही कमेंट्सही करता, ही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहेच. आणि याच संदर्भामध्ये मी आणखी एक बाब सांगू इच्छिते. चार्ल्स स्विंडॉल नावाच्या एका माणसानं, एका तज्ज्ञ माणसानं हा नियम सांगितला बरं का, 10% वर्सेस 90%. त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते फक्त 10% एवढं महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलो, ज्या परिस्थितीमध्ये वाढत आहोत, आपल्या सभोवताली ज्या घटना घडत आहेत, हे सगळंच, म्हणजे एकंदरीत थोडक्यात त्यांनी जे सांगितलेलं आहे, आपल्या संदर्भात जे काही घडत असतं ते फक्त 10% इतकं महत्त्वाचं असतं. तर त्या घडलेल्या परिस्थिती संदर्भात आपण कसं वागतो हे मात्र 90% इतकं महत्त्वाचं असतं. आणि आणखी एक बाब चार्ल्स स्विंडॉल यांनी सांगितली, ती म्हणजे 10% जे घडतं ना, ते मोस्ट ऑफ द टाईम्स आपल्या हातात नसतं.
आणि 90% आपण जशी प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देतो आणि ते कम्प्लिटली आपल्याच हातामध्ये असतं. चार्ल्स स्विंडॉल यांनीच जे उदाहरण दिलं आहे ना, ते उदाहरण मी कंटिन्यू करू इच्छिते. त्यांनी असं सांगितलं की एक गृहस्थ, त्याला कंपनीमध्ये जायचं होतं, मोठ्या पदावर काम करणारा, पटापट स्वतःच्या शूची लेस बांधत असतानाच त्यानं पत्नीला आवाज दिला आणि चहा आणण्यासाठी सांगितलं. पत्नीसुद्धा कामामध्ये होती कदाचित, त्याच्यामुळे आपली शाळकरी मुलगी जी होती तिच्या हातानं तिनं चहा पाठवला. आणि नेमकं काय झालं माहीत नाही, पण जशी ती आपल्या वडिलांच्या जवळ आली, काहीतरी झालं आणि तिच्या हातातून तो चहाचा कप सटकला, ज्याचे काही थेंब त्याच्या पॅन्टवरही उडाले. त्यानं स्वतःच्या पॅन्टकडे पाहिलं, चहाचे थेंब पॅन्टवर उडाले. आता मोठ्या मीटिंगला आपल्याला जायचं होतं, पॅन्ट बदलण्याशिवाय पर्याय नाही हे त्याच्या लक्षात आलं. त्यानं घड्याळाकडे पाहिलं, वेळ पुढे पुढे जातच होता, आपल्याला उशीर होतो की काय हे त्याला वाटलं. ताबडतोब तो आतमध्ये पॅन्ट चेंज करण्यासाठी गेला आणि पॅन्ट चेंज करता करताच जोरात ओरडून पत्नीला म्हणाला की तुला एवढ्या साध्या गोष्टी समजत नाही का, मला किती घाई असते, अशा वेळेस तू तिच्या हाताने का पाठवलास चहा, तू मला देऊ शकत नव्हतीस का, वगैरे वगैरे. तो इतकं काही बोलू लागला की त्याच्या पत्नीनं सुद्धा सांगितलं, तिनंही 2-3 वाक्य म्हटलं की प्रत्येक गोष्ट काही मी तुमच्या हातात द्यायला हवी का, स्वतःचं काम स्वतः तुम्ही कधीच का करत नाही, वगैरे वगैरे. आणि जेव्हा ह्या दोघांचा हा वादमय संवाद चालू होता, तेव्हा त्या छोट्या मुलीच्या मनामध्ये मात्र येत होतं की ओ, ह्या आपल्या घरात आपल्या आईबाबांचं जे काही चाललंय त्याला कारणीभूत आपण आहोत. नेमकं काय झालं आहे तिला कळत नव्हतं, पण ती छोटीशी मुलगी कुठेतरी कोपऱ्यामध्ये बसून हमसून हमसून रडत होती. शेवटी यानं पॅन्ट बदलली, घाईघाईनं तो निघाला. पत्नीनं लगेच थांबवलं की ह्या सगळ्या गदारोळामध्ये त्या मुलीची स्कूल बस निघून गेलेली होती आणि पत्नीनं सांगितलं की आता हिला शाळेमध्ये तुम्ही पोहोचवावं लागणार आहे. झालं, पर्यायच नव्हता ना. मुलीला अक्षरशः खेचत त्यानं पायऱ्यांवरून खाली नेलं, अक्षरशः ढकलून तिला कारमध्ये बसवलं आणि त्यानं फास्ट कार ड्रायव्हिंग चालू केलं. एरवी कधीच कोणत्याच सिग्नलजवळ पोलीस नसतात, पण दुर्दैवानं त्यावेळेस पोलिसानं स्पीड खूप जास्त वाढवली म्हणून लगेच साईडला काढलं, चालान भरावं लागलं. प्लस हे सगळं चालान भरण्याच्या प्रक्रियेमध्ये वेळ गेला तो वेगळाच. शेवटी एकदाची शाळा आली, त्यानं अक्षरशः मुलीला ओढून काढलं, गेटजवळ तसंच सोडलं, बाय बाय वगैरे काहीही न म्हणता लगेच तो पुन्हा आपल्या ऑफिसकडे निघाला. ऑफिसमध्ये पोहोचला, आपल्या केबिनमध्ये पोहोचला, घड्याळात पाहिलं, बापरे अगदी राईट टाईम आपण पोहोचलो आहोत, मीटिंग आता सुरू होईलच. म्हणून त्यानं आपली फाईल घेण्यासाठी बॅग बघितली आणि लक्षात असं आलं की फक्त बॅगच आपण आणली आहे. ती फाईल अभ्यासासाठी काल रात्री जी काढून ठेवली होती, आज सकाळीसुद्धा त्या फाईलवर जो आपण अभ्यास केलेला होता, फाईल बॅगमध्ये टाकणं राहूनच गेलेलं होतं. चार्ल्स स्विंडॉल आता म्हणतात, काय घडलं होतं? फक्त पॅन्टवर चहाचे काही थेंब उडाले होते. जे काही घडतं ते फक्त 10% इतकंच महत्त्वाचं असतं. त्या घडलेल्या परिस्थितीला आपण हँडल कसं करतो ते मात्र आपल्याच हातात असतं आणि ते 90% इतकं महत्त्वाचं असतं. हेच चित्र कदाचित वेगळं असू शकलं असतं का? पॅन्ट बदलावी लागणार होतीच, मग आरडाओरडा करून की शांतपणे हे त्याचं त्यानं ठरवायचं होतं. आणि त्यानं जर ठरवलं की पॅन्ट आपण शांतपणानं बदलूया, काहीही न बोलता तो गेला, पॅन्ट बदलू लागला, काहीच आरडाओरड न केल्यामुळे पत्नीसुद्धा काहीच त्याला उलटं बोलणार नाही किंवा आर्ग्युमेंटचा काही मुद्दाच येणार नाही. इतकंच कशाला, उलट अरे आपल्या नवऱ्याची निघण्याची घाई झाली आणि आपण चहासुद्धा देऊ शकलो नाही याचं कुठे तिला वाईट वाटेल, हे गृहीत धरून निघताना हा स्वतःच जर म्हणला असता की माझ्या चहाची काळजी करू नकोस, ऑफिसमध्ये पोहोचलो की मी अगोदर चहा घेईन बरं का, आणि अगदी छानपैकी मुलीला त्यानं टाटा बाय बाय घरातच केलं असतं, तर तिची स्कूल बस मिस झाली नसती. फाईल आठवणीनं त्या आपल्या ब्रीफकेसमध्ये टाकण्याची त्याला आठवण राहिली असती. पोलिसांना चलान फाडण्याचा काहीच प्रश्न उरला नसता आणि सगळंच काही व्यवस्थित झाल्यानंतर हवं तर संध्याकाळी घरी परतल्यानंतर तो पत्नीला सांगू शकला असता की जेव्हा मी खूप घाईमध्ये असतो तेव्हा आपल्या मुलीच्या हातानं चहा पाठवण्याच्या ऐवजी तूच घेऊन आलीस तर बरं. इतकंच कशाला, त्यानं आपल्या मुलीलाही समजावून सांगितलं असतं की बाळ, तो चहाचा कप खाली पडला म्हणून एक वेळ हरकत नव्हती, पण कदाचित तुझ्या पायावर पडला असता तर चहामुळे तुला पोळलं असतं. आणि मग चहा आणताना कसा आणायचा सुरक्षितरित्या हे सुद्धा त्यानं अतिशय प्रेमानं समजावून सांगितलं असतं. आणि सगळंच वातावरण छान असल्यामुळे ती फाईल आपल्या ब्रीफकेसमध्ये टाकणंसुद्धा त्याच्या लक्षात राहिलं असतं.
बरोबर ना? पटलंय म्हणणं? म्हणूनच तर चार्ल्स स्विंडोल तेच तर म्हणतात ना की जे घडतं ते फक्त 10% इतकं महत्त्वाचं असतं आणि ते आपल्या हातात नसतं. पण त्या संदर्भात आपण वागायचं कसं याचं महत्त्व 90% इतकं असतं आणि सुदैवानं ते संपूर्णतः आपल्याच हातामध्ये असतं. म्हणूनच आपण कोणत्या भागातून आहोत, आपल्याला किती रिसोर्सेस आहेत, आपल्यासमोर अडचणी किती आहेत याचा काहीही विचार केला तरी ह्या सगळ्या गोष्टी 10% इतक्या महत्त्वाच्या आहेत. आता ह्या गोष्टींचा पॉझिटिव्हली आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो किंवा काय नाही यापेक्षा काय आहे याचा विचार करून आपण खूप चांगल्या रीतीनं त्याचाच उपयोग कसा करून घेऊ शकतो हे सगळं 90% इतकं महत्त्वाचं आहे आणि सुदैवानं ते आपल्याच हातात आहे. म्हणूनच तर आतापर्यंतच्या वेगवेगळ्या एपिसोड्समध्ये अशा अनेकांची उदाहरणं मी तुम्हाला सांगितलेली आहे की खरोखर शून्यातून विश्व घडवणं ज्याला म्हणतात ते असं विश्व त्यांनी घडवलेलं आहे. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमचं स्वतःचं विश्व उभारण्यासाठी अगदी मनापासून शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.